नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, बाळ्यामामा। चहापेक्षा किटली गरम, सुषमा अंधारे। महाविकास आघाडीच्या शिलेदारांनी उरणची सभा गाजवली। अमोल कोल्हे, बाळ्यामामा, सुषमा अंधारे, महेंद्र शेठ घरत यांची तुफान बॅटिंग। महेश बालदी हे मगरूर आमदार असल्याची महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांची भावना। उरण नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात रंगत आलेला आहे। शनिवार दिनांक 29 रोजी उरणमध्ये महाविकास आघाडीच्या शिलेदारांनी दणक्यात NI हायस्कूलच्या मैदानात जाहीर सभा घेतली। या सभेत खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे, खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी तुफान बॅटिंग केली। उरणच्या सत्य परिस्थितीची पोलखोल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणून जनतेसमोर आणली। तेव्हा विकासाच्या नावाने कोट्यावधींच्या गप्पा मारणाऱ्या उरणचे आमदार महेश बालदी यांचा सर्वांनी समाचार घेतला। त्यामुळे उरणची सभा प्रचंड गाजली। यावेळी संसदरत्न खासदार अमोल कोल्हे म्हणाले, उरणच्या जनतेने मीठ पिकवले, त्या मिठाची तरी जाण सत्ताधाऱ्यांनी ठेवायला हवी होती। त्यांच्याच पदरी गेल्या 10-15 वर्षात निराशा आली आहे। उरणमध्ये आज प्राथमिक सुविधाही नाहीत, ही खेदाची बाब आहे। 2 महापालिका 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहेत। त्यामुळे उरण हे चकचकीत शहर असेल असा माझा अंदाज होता, परंतु अंदाज येथे आल्यावर तो खोटा ठरला। निसर्गाने उरणला भरभरून दिले आहे, पण आज उरण शहर भकास झाल्याचे दृश्य दिसते। याचा जाब सर्वसामान्य जनतेने विचारायलाच पाहिजे। आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर या उरणच्या विकासासाठी सक्षम आहेत, त्यांच्यात धमक आहे, त्या भूमिपुत्र आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्षपदी भावना घाणेकर निवडून येणे ही काळाची गरज आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार बाळ्यामामा या सभेत गरजले। कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, जिसका राजा व्यापारी प्रजा भिकारी, अशी बेरकी टीका बाळ्यामामा यांनी उरणमध्ये केली। ते पुढे म्हणाले, भूमिपुत्रांनो, आपापसातल्या मतभेदांमुळेच उरणच्या डोक्यावर येऊन कोणीतरी बसले। आता वेळ गेलेली नाही, चूक सुधारा। नवी मुंबईच्या विमानतळाला दिबांचे नाव देण्याच्या हालचाली दिसत नाहीत। 20 डिसेंबरपर्यंत जर केंद्र सरकारने निर्णय घेतला नाही तर मी 22 डिसेंबरला चालत भिवंडीवरून लाखोंच्या संख्येने विमानतळाला धडक देईन। दिबांचे नाव ही आपली अस्मिता आहे, तिला जर कोणी नख लावणार असेल तर भूमिपुत्र खपवून घेणार नाहीत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। यावेळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे गरजल्या। त्या म्हणाल्या, चहापेक्षा किटली गरम, सध्या PNची चलती आहे। सध्या भाजपाच्या काही नेत्यांच्या PNचे कारनामे चव्हाट्यावर येत आहेत। त्यातच आता उरणमध्ये कोण्या शहा नावाच्या PNची बायको नगराध्यक्ष पदासाठी उभी करून येथील भूमिपुत्रांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे। भूमिपुत्रांनो, सावध व्हा, रात्र वैऱ्याची आहे। डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा आणि योग्य बटन दाबून भावना घाणेकर आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणा। कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी शांतपणे काम केले, मात्र लशीच्या जाहिराती भाजपने केल्या। काँग्रेसने 14 लशी मोफत दिल्या, पण कधी जाहिरातबाजी केली नाही। सध्या फक्त जाहिरातबाजी सुरू आहे। देवेंद्र फडणवीस हे पक्षच फोडत नाहीत तर कुटुंबही फोडतात, अशी खरमरीत टीका सुषमा अंधारे यांनी उरणमध्ये केली। यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत म्हणाले, भावना घाणेकर या रणरागिणी आहेत, त्या अनेक वर्ष समाजासाठी लढत आहेत। पायाला भिंगरी लावल्यागत त्या राज्यभर धडाडीने काम करत आहेत। उरण शहर आज बकाल झाले आहे, याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्ही महाविकास आघाडीचा सक्षम उमेदवार भावना घाणेकर यांच्या रूपाने दिला आहे। सत्ताधाऱ्यांना दिबांचा विसर पडला आहे। बोलघेवडे सत्ताधीश चालढकल करत आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला अद्यापही दिबांचे नाव दिले गेले नाही, त्यामुळे आपल्या अस्मितेची ही लढाई आहे। हीच वेळ आहे सत्ताधीशांना जागा दाखवण्याची। त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना निवडून देऊन सत्ता परिवर्तनाची सुरुवात करून उरण भूमिपुत्रांच्या आणि हुतात्म्यांच्या नगरीतून करूया। यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे सर्वच नेते